हॅलो मित्रांनो, आपण आज सुरू करतोय आपला जानेवारीचा थर्ड वीक. तर जास्त वेळ न दवडता पहिल्या प्रश्नाकडे येऊ की थर्ड वीकचा पहिला प्रश्न आहे. आरबीआयने लिस्ट रिलीज केलेली आहे कुठली एनबीएफसीची अप्पर लेअर मधली. एनबीएफसी किती अप्पर मध्ये असतात तर सगळ्यात पहिले एनबीएफसी असतं बेस लेअर मध्ये, नंतर ते जातात मिडल लेअर मध्ये, नंतर अप्पर लेअर आणि टॉप लेअर अशा 4 लेअर मध्ये. आधी या 3च लेअर होत्या, टॉप लेअर ही आता ऍड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर प्रश्न आपला आहे की या सेगमेंट अंडर स्केल बेस्ड रेग्युलेशन फॉर एनबीएफसीज फॉर द फायनान्शियल इयर 2024-25 किती कंपनीज, हाऊ मेनी कंपनीज आर देअर अंडर अप्पर लेअर. अप्पर लेअरमध्ये किती कंपनीज आहेत तर मित्रांनो 15 एनबीएफसीज या अप्पर लेअरमध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे. ज्या सिस्टमॅटिकली सिग्निफिकंट एनबीएफसीज आहेत अशा 15 आहेत. सिस्टमॅटिकली सिग्निफिकंट कुठले असतात, जसे आपल्या बँक्स असतात, इन्शुरन्स कंपनी असतात, तशा आता एनबीएफसी सुद्धा आलेले आहेत. तर त्याचा एकच क्रायटेरिया आहे, 15च्या नावं लक्षात ठेवायची गरज पडणार नाही. तुम्हाला विचारलं तर फक्त एवढं विचारतील की याचा क्रायटेरिया काय असतो. तर याचा क्रायटेरिया असतो की ज्यांचं डिपॉझिट म्हणा किंवा ज्यांचा बिझनेस हा 500 CR पेक्षा जास्त गेलेला आहे त्या कंपनीज या सिस्टमॅटिकली सिग्निफिकंट एनबीएफसीज होऊन जातात किंवा इम्पॉर्टंट होऊन जातात. ठीक आहे. आरबीआयने इश्यू केलेले स्केल बेस रेग्युलेशन कधीपासून तर 2021 पासून. ठीक आहे. ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. नंतर द फ्रेमवर्क कॅटेगरीज एनबीएफसी इन बेस लेअर, मिडल लेअर, अप्पर लेअर आणि टॉप लेअर. वन्स एन एनबीएफसी इज क्लासिफाइड एज एनबीएफसी अप्पर लेअर, it will be subjected to enhanced regulatory requirement at least for a period of 5 years. जी कंपनी ही एनबीएफसी अप्पर लेअरमध्ये आलेली त्या कंपनीला पुढचे 5 वर्ष, ठीक आहे, पुढच्या 5 वर्षासाठी सगळे रेग्युलेशन हे कंपल्सरी असतील ज्या एनबीएफसी अप्पर लेअरला आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षासाठी राहीलच कमीत कमी ज्या अप्पर लेअरमध्ये त्या. ठीक आहे. नंतर 15 कंपनी आहेत त्याच्यात LIC हाऊसिंग आहे, बजाज फायनान्स आहे, श्रीराम फायनान्स आहे, टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आहेत, ह्या काही अशा आहेत. ठीक आहे. हे बघा सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट एनबीएफसी कुठले आहेत ज्यांची ॲसेट साईज ही 500 करोडपेक्षा जास्त किंवा 500 करोड आहे अशा. नेक्स्ट, आरबीआयने 5 मेंबरची स्टँडिंग एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटी स्थापन केलेली. कशासाठी? टू इव्हॅल्युएट द अप्लिकेशन्स फॉर युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँक. युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँकचे जे अप्लिकेशन येतील आरबीआयकडे ते अप्लिकेशन पडताळणीसाठी एक समिती गठन केली. किती मेंबरची? 5 मेंबरची. तर तिचे हेड कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला आलेला आहे. बरोबर आहे. कोण आहेत? MK जैन म्हणजेच महेश कुमार जैन हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत किंवा हेड असणार आहेत. ठीक आहे. यांचा टेन्युअर हा 3 वर्षाचा असतो. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काहीच नाही आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा MK जैन हे अप्लिकेशन ज्या युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँकेसाठी येतील त्याचे हेड असतील. युनिव्हर्सल बँक कुठल्या? ज्या बँकेमध्ये जे बँकिंग फायनान्शियल वर्क असतात ते पण होतात, जिथे इन्शुरन्स पण होतं, जिथे इन्व्हेस्टमेंट पण होते, जसं म्युच्युअल फंड वगैरे ह्या गोष्टी पण होतात, त्यांना युनिव्हर्सल बँक बनतात. एवढी गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. स्मॉल फायनान्स बँक सगळ्यांना माहितीच असतात. ठीक आहे. नेक्स्ट, विच कंपनी रिसीव्ह इन प्रिन्सिपल अप्रुव्हल बाय आरबीआय ॲज अ पेमेंट ॲग्रिगेटर टू क्रॉस बॉर्डर पेमेंट. सध्या पेमेंट ॲग्रिगेटरचं जे लायसन्स आहे आरबीआय भरपूर कंपनीजला देत आहे. हा प्रश्न असा येऊ शकतो की इन जानेवारी, जसं मी टाकलेलं आहे तुम्हाला, इन जानेवारी कोणाला भेटलेलं? इन जानेवारी महिन्यात स्कायडो या कंपनीला मिळालेला आहे. ठीक आहे. पेमेंट ॲग्रिगेटर काय असतं? ही थर्ड पार्टी ॲडवायझरी, थर्ड पार्टी सर्व्हिस असती जी की कस्टमरचं पेमेंट हे मर्चंटपर्यंत पोहोचण्याच्या मदतला जो दलाल म्हणतो आपण, तो सरळ तुम्ही म्हणू शकता पेमेंट ॲग्रिगेटर आहे. ठीक आहे. तर स्कायडोला ही कंपनीने रिसीव्ह केलेला आहे अप्रुव्हल. याच्यावर प्रश्न एक असा येऊ शकतो मित्रांनो, यावेळेस पेमेंट ॲग्रिगेटर सगळे लिहून ठेवा. याच्यातल्या कुठल्या कंपनीला पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून मिळालं नाही, असे 5 ऑप्शन राहतील, ज्यातल्या 4 लोकांना मिळालेलं असेल आणि एका याला नाही मिळालेलं नाही. असा प्रश्न बनवू शकतो पेमेंट ॲग्रिगेटरवर. मला असं वाटतं, असं एकदम विचारणार नाही की या कंपनीला भेटला का त्या कंपनीला ऑप्शन. ठीक आहे. बरं. आणि स्कायडो या कंपनीला हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर. ठीक आहे. याचं सुद्धा अप्रुव्हल भेटलेलं आहे ॲमेझॉनकडनं. बरं. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री लेटेस्ट रिपोर्ट टायटल इकॉनॉमिक आउटलुक 2025. इकॉनॉमिक आउटलुक 2025 ही रिपोर्ट कोण देतं असं विचारलं तर आन्सर काय राहील? PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025 जर विचारलं, या 2 वेगळ्या आहेत. ठीक आहे. कन्फ्युजन नका होऊ देऊ. वर्ल्ड जर याच्या समोर शब्द आला तर ते देतं IMF रिपोर्ट आणि इकॉनॉमिक आउटलुक 2025 रिपोर्ट देतं PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. तर आपण इथे PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीबद्दल जाणून घेतोय. ठीक आहे. यांनी सांगितलेलं इंडिया इज सेट टू बिकम द वर्ल्ड्स 4th लार्जेस्ट इकॉनॉमी बाय विच इयर. कोणत्या
वर्षापर्यंत भारत ही जगातली चौथी मोठी इकॉनॉमी बनेल, तर ते इयर त्यांनी सांगितले 2026 पर्यंत यांच्या रिपोर्टनुसार आपण जगातली चौथी इकॉनॉमी बनू. ठीक आहे. बरं, त्याच रिपोर्टमध्ये काय सांगितलं आणखी 7 ट्रिलियन आपली इकॉनॉमी कधी होईल 2030 मध्ये, नंतर 10 ट्रिलियन होईल 2034 मध्ये आणि 47 पर्यंत आपली 34 ट्रिलियन होईल या रिपोर्टनुसार सांगितलेलं आहे. नेक्स्ट, which organization recently entered a joint venture for the development of 900 megawatt अप्पर कर्नाली हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट नेपाळमधला जो आहे त्याच्यासाठी आता कुठलं ऑर्गनायझेशन जॉईंट व्हेंचर म्हणून आलेलं आहे. याच्यात ऑलरेडीच 3 संस्था वर्क करत आहे, ऑर्गनायझेशन काम करते. आता याच्यात चौथी आलेली आहे रिसेंटमध्ये इरेडा, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, इरेडा ही कंपनी याच्यात ॲड झालेली आहे. एडीबी सुद्धा याला पैसे देत आहे. ठीक आहे, एडीबी याच्यासाठी खर्च लावणार आहेत. पण सोबतच याच्यात जॉईंट व्हेंचर कंपनी कुठल्या आहेत, एक इरेडा झालेली आहे. ठीक आहे, आता जी ॲड झालेली आहे यांनी ॲग्रीमेंट कोणाकोणासोबत सांगितलं आहे, एक सतलज जल विद्युत निगम SJVN लिमिटेड, नंतर JMR एनर्जी लिमिटेड आणि नेपाळ इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी, ह्या चौघं मिळून आता हा जो अप्पर कर्नाली हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे तो बनवणार आहे, इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट. ठीक आहे, एडीबी याच्यासाठी फंड देणार आहे, हे तर आहेतच, आणि 5 वर्षात हा कंप्लीट करायचा आहे, हा यांचा टार्गेट आहे. नंतर आहे हु वॉज रिसेंटली कन्फर्म हॉनरी सिटीजन अवॉर्ड बाय सिंगापूर. ठीक आहे, असा प्रश्न येऊ शकतो, हॉनरी सिटीजन अवॉर्ड कुठली कंट्री देतं, तर तो देतो सिंगापूर. ठीक आहे, तर हा अवॉर्ड सिंगापूरने यावेळेस कोणाला दिलेला आहे, टू स्ट्रेंथनिंग सिंगापूर इंडिया रिलेशन्स. तर हे तरुण दास यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे, हे तरुण दास आहे, यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे, जे की डायरेक्टर जनरल होते CII. ठीक आहे, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचं. ठीक आहे, आणि कोणी दिलेलं अवॉर्ड, तर हे त्यांचे प्रेसिडेंट थार्मन षण्मुगरत्न. ठीक आहे, थार्मन षण्मुगरत्नम हे जे आत्ता आले होते भारतात, यांचं आत्ता हे भारतात पण आले होते. ठीक आहे, थर्मन षण्मुगरत्नम, आलं लक्षात. नेक्स्ट न्यूज, who secured the top spot in first edition of the HSBC Huron Global Indian List. टॉपर कोण आहे काय नाही याच्यावर खूप जास्त प्रश्न येतात. एक प्रश्न तर असतोच. ठीक आहे, रँकिंगवर इंडेक्सवर एक प्रश्न असतोच कंपल्सरी, इंडेक्सचा वेगळा असतो, रँकिंगचा वेगळा राहतो. ठीक आहे, टॉपर कोण आहे, एक पर्सन बद्दल पण येतं आणि एखाद्या ऑर्गनायझेशन बद्दल पण येतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, कंपनीचं नाव कुठल्या ऑर्गनायझेशनने दिलेलं आहे तो. ठीक आहे, HSBC हुरून ग्लोबल इंडियन्स लिस्ट आहे. HSBC हुरून ग्लोबल लिस्ट असते एक, आणि एक ही आहे इंडियन्सची लिस्ट. ठीक आहे, की कुठले इंडियन्स जे एखाद्या पोस्टवर आहेत त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. तर याच्यामध्ये टॉपला कोण आहे, मायक्रोसॉफ्टचे चेअरमन सत्या नंदेलाल हे टॉपला आहेत. नंतर अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई, नंतर यूट्यूबचे CEO नेपाल मोहन हे सेकंड आणि थर्ड स्पॉटवर आहेत. लक्षात ठेवा. मागच्या SBIला कुठल्या तरी एक्झामला प्रश्न आला होता असाच, याच न्यूजबद्दल होतं, त्यावेळेसची जी आली ती न्यूज, त्याच्यावर क्वेश्चन काय होता की अशी कुठल्या कंपनीला CEO हा इंडियन नाही, हा प्रश्न आला होता. कुठल्या कंपनीचा CEO इंडियन नाही, आणि ऑप्शनमध्ये असे नावं होते कंपनीचे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या थोडीशी. ठीक आहे, मायक्रोसॉफ्टला आहे, गुगलला आहे, यूट्यूबला आहे, गुगल क्लाउडचे पण आहेत, नंतर ज्यात हनीवेलचे पण आहेत, IBMचे पण आहेत, नोवार्टिसचे पण आहेत आणि लिंडेचे पण आहेत. ठीक आहे, हे ज्या महत्त्वाचे टॉप 10 कंपनीज याचे लक्षात घ्या. ठीक आहे, ॲडॉपचे पण होते त्यावेळेस, आणखी पण आहेत, शंतनू नारायण. नेक्स्ट, सॉरी इकडला क्वेश्चन आला. विच कंपनी सक्सेसफुली टेस्ट फायर इंडियाज फर्स्ट गाइडेड मायक्रो मिसाईल. ठीक आहे, फर्स्ट गाइडेड मायक्रो मिसाईल आहे भर्गवास्त्र. तिचं नाव काय, भर्गवास्त्र. गाइडेड मिसाईलवर जास्त प्रश्न आलेले नाही आहेत, पण मागच्या वेळेस एक नेव्हीच्या संदर्भात प्रश्न आला होता, त्याच्यामुळे यावेळेस मी हा क्वेश्चन टाकला की फर्स्ट आहे गाइडेड मिसाईल, त्याच्यामुळं तिचं नाव आहे भार्गव अस्त्र. ठीक आहे, हा काउंटर ड्रोन सिस्टीम आहे. कुठल्या कंपनी आणला आहे, EEL कुठली आहे, इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड या कंपनीने सक्सेसफुली टेस्ट फायर करून बघितलेली आहे. ही प्रायव्हेट कंपनी इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेडने. त्याचबरोबर नोटमध्ये एक लक्षात घ्या आणखी, L&Tने लॉन्च केलेला आहे सेकंड मल्टीपर्पज व्हेसल INS उत्कर्ष. INS उत्कर्ष कुठल्या कंपनीने बनवलेलं आहे, तर हे लक्षात घ्या, L&Tने. ठीक आहे, नंतर आणखी घे डिजंतरा लॉन्च स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग म्हणजे स्कॉट. ठीक आहे, स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग स्कॉट बनवलं आहे, सॅटेलाइट डिजंतराने लॉन्च केलेला आहे. कुठलं, स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग.
स्कॉटचा फुल फॉर्म लक्षात घ्या. हा वर्ल्डचा फर्स्ट कमर्शियल सॅटेलाइट आहे फॉर स्पेस सिच्युएशनल अवेअरनेससाठी बनवलं. ठीक आहे, SSS साठी बनवलेला पहिला स्कॉट. काय? स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्टिव्ह ट्रॅकिंग. कोणी बनवला? डिजंतरा काही पण नाव घ्या तुम्ही याचं, चालेल. नेक्स्ट, हू हॅज बीन असाइन्ड टू हेड द मॉनिटरी पॉलिसी डिपार्टमेंट बाय RBI. RBIची जी मॉनिटरी पॉलिसी असते तिला हेड कोण करणार आहेत आता? ते करणार आहेत M. राजेश्वर राव, जे की डिप्टी गव्हर्नर आहेत भारताचे आपले RBIचे. यांनी रिप्लेस केलेलं आहे डॉक्टर MD पात्रा यांना, मायकल देबरत पात्रा, जे की आता रिटायर्ड झालेले आहेत RBI मधनं. त्यांचा टेन्युअर संपलेला आहे, त्याच्यामुळे आता M. राजेश्वर राव जे मॉनिटरी पॉलिसी डिपार्टमेंट सांभाळतील. बरं, नेक्स्ट, 3 डिप्टी गव्हर्नर कोण कोण आहेत? एक राजेश्वर राव आहेत, एक T. रविशंकर आहेत आणि एक स्वामीनाथन जानकीरमण आहे. ठीक आहे, हे 3 सोबतचे आणखी डिप्टी गव्हर्नर आहेत, जशी M. राजेश्वर राव तर आहेत त्याच्यात. ठीक आहे. हू हॅज बीन गिवन अन एक्सटेंडेड ॲडिशनल चार्ज ॲज द चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ BSNL आणि MTNLचा अनदर 3 मंथ, 3 महिन्यासाठी पुढच्या BSNL आणि MTNLचा चार्ज वाढवलेला आहे. तो आहे रॉबर्ट जेरार्ड रवी यांचा. ठीक आहे, रॉबर्ट जेरार्ड रवी यांचा BSNL आणि MTNLचा CMDचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. नेक्स्ट, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द 26th चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, 26वे भारताचे चीफ इलेक्शन कमिशनर कोण झालेत? ठीक आहे, इंडियाचे. तर हे झालेत ज्ञानेश कुमार. हे इकडे त्यांचा फोटो ज्ञानेश कुमार आहे. यांनी राजीव कुमार यांना रिप्लेस केलेलं आहे. यांचं मी का म्हणलो हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की यावेळेस जे चीफ इलेक्शन कमिशनर आहे यांना निवड करण्याची पद्धत बदललेली आहे. आधी चीफ इलेक्शन कमिशनरला कसे निवडायचे? जे इलेक्शन कमिशनर राहायचे, जसे सध्या आहेत हे दोघं जण, सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी, याच्यातला जो सिनियर राहील तो चीफ इलेक्शन कमिशनर व्हायचा. ठीक आहे, पण आता याचा क्रायटेरिया चेंज झाला आहे. आता कोण निवड करणार याची निवड करणार आहे प्रेसिडेंट. द प्रेसिडेंट अपॉइंट्स द चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशन्स. ठीक आहे, पण आधी पण तेच करायचे, पण या दोघांच्या सिनियरिटीवरनं. पण आता हे करणार आहेत प्राईम मिनिस्टर, युनियन कॅबिनेट मिनिस्टर आणि लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे विरोधी पक्षनेता. हे 3 जण मिळून आता चीफ इलेक्शन कमिशनर निवडणार आहेत. ठीक आहे, ही नवीन पद्धत चालू झालेली आहे. त्याचे पहिले जे फायदे ज्यांना घेतलेला आहे ते ज्ञानेश कुमार यांना त्यांनी निवडलेलं आहे. ठीक, तर हे 3 कसे नॉमिनेट करतील? जे कॅबिनेट मिनिस्टरची एक खाली टीम राहील, ठीक आहे, ती सजेस्ट करेल या 3 की बाबा या 3पैकी आम्ही तुम्हाला ऑप्शन्स देतो, या 3पैकी कोण चूज करायचं तुम्ही करा, तुम्हाला वर नाव ज्यांचे पाठवायचे ते पाठवा. मग हे 3 जण एकांचं नाव पाठवतील, मग प्रेसिडेंट त्यांना नॉमिनेट करेल. ठीक आहे, अशी नवीन प्रोसिजर आहे. हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द चेअरमॅन ऑफ 31 मेंबर सिलेक्शन कमिटी ऑन द न्यू इन्कम टॅक्स बिल. न्यू इन्कम टॅक्स बिल येणार आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. याच्यावर प्रश्न आल्यानंतर पुढच्या काळात असा पण प्रश्न येऊ शकतो की न्यू इन्कम टॅक्स बिल असंच नाव राहणार नाही त्याचं. जो कोणी त्या कमिटीचा हेड असेल म्हणजे भाईचंद जय पांडा यांच्या नावावरनं त्या कमिटीचं नाव पडणार आहे किंवा त्या बिलचं नाव येऊ शकतं की भाई जयंत जय पांडा यांनी कुठल्या कमिटीला हेड केलं होतं. ठीक आहे, इन्कम टॅक्स बिल यांच्यामुळे येणारच आहे. ठीक आहे, हे जयंत जय पांडा हे नाव लक्षात ठेवा. हे की कमिटीचे हेड आहेत. मेंबर्स किती आहेत? 31 मेंबरची कमिटी असणार आहे. या पॅनलला या मान्सून 17पर्यंत पहिल्या दिवसापर्यंत हा बिल सबमिट करायचे आहे रिपोर्ट. विच कंट्री रिसेंटली लॉन्च इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स फॉर पायलट. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स फॉर पायलटसाठी कोण देणार आता इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स फॉर पायलट? तर ह्या भारत दुसरा देश राहणार आहे. चायना हा पहिले करून बसलेला आहे. चायनाने पहिले लायसन्स असे वाटलेत, आता भारत वाटणार आहे. ठीक आहे, सेकंड नेशन ग्लोबली टू अडॉप्ट दिस डिजिटल सिस्टीम इंडिया. ठीक आहे, युनियन मिनिस्टर सिव्हिल कोण आहेत? राम मोहन नायडू. ठीक आहे, यांनी लॉन्च केलेलं आहे द इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स फॉर पायलट्स. इंडिया बिकम द सेकंड कंट्री आफ्टर चायना. बरं, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन, याचं हेडक्वार्टर काय? मॉन्ट्रियल, कॅनडा. ही गोष्ट लक्षात घ्या. नेक्स्ट, याच्यावर 100% प्रश्न येईलच. याच्यावर 100% प्रश्न येतातच. विच ऑर्गनायझेशन रिलीज द एशिया अँड पॅसिफिक सस्टेनेबल गोल प्रोग्रेस रिपोर्ट 2025? कोणत्या ऑर्गनायझेशनने एशिया अँड पॅसिफिकसाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट SDG गोल रिपोर्ट दिलेली आहे 2025ची? हे तर विचारणार नाही, पण मी बनवला प्रश्न हा. तर हे कोण दिले? युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक म्हणजे ESCAP.
ही कमिटी याच्यावर रिपोर्ट देते, पण तुम्हाला याच्यावर खाली प्रश्न विचारले जातात. पहिला गोल कुठला, सेकंड कुठला, थर्ड कुठला, फोर्थ कुठला, फिफ्थ कुठला, सिक्स्थ कुठला. ठीक आहे, तर हे पहिले 5 हीच लाईन जास्त महत्त्वाची आहे. नंतर हा एक 7 नंबर थाला फॉर रिझन, देन क्लायमेट ॲक्शन 13, हे एवढे महत्त्वाचे आहेत. तर पहिले लक्षात घ्या, नो पुअर्टी, झिरो हंगर, गुड वेल्थ अँड वेलबिंग, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वेलिटी, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, 7 नंबर अफोर्डेबल क्लीन एनर्जी आणि 13 नंबर क्लायमेट ॲक्शन. हे एवढे महत्त्वाचे आहेत. बरं, या रिपोर्टने काय सांगितलं बघा, द रिपोर्ट मार्क्स नोटेबल अचिव्हमेंट्स इन सेव्हरल सस्टेनेबल गोल. चांगले गोष्टी घडल्यात काय काय गोलमध्ये. इन्कम पुअर्टी आणि हंगर म्हणजे गोल नंबर 1 आणि गोल नंबर 2 याच्यामध्ये रिडक्शन झालेले, म्हणजे चांगली गोष्ट घडलेली की आता पुअर्टी कमी झाली आणि हंगर पण, जो झिरो हंगर करायचं आहे ते पण कमी झाले, म्हणजे आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने जातो आहे. गोल 9 आणि गोल 16 कुठले आहेत? गोल 9 हे आपलं इंडस्ट्री, इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जे लेबर आहे, कामाची जी संधी आहे लोकांना किंवा रोजगार आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये. आणि गोल नंबर 16 जो की पीस, जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, म्हणजे जे वादविवाद आहेत, जे वॉर वगैरे होत आहे याच्यामध्ये चांगली थोडीशी ग्रोथ भेटलेली, शोन प्रॉमिस, म्हणजे चांगले थोडेफार भेटलेले असं म्हणणं आहे या रिपोर्टचं. चॅलेंजेस कुठे आहेत? भरपूर चॅलेंजेस रिमेन इन क्वालिटी. गोल नंबर 4 जो की असतो आपला गुड हेल्थ आणि वेलबिंग्स, म्हणजे रोगराई वगैरे या गोष्टी. देन डिसेंट वर्क 8 नंबर, आणि सगळ्यात जास्त मोस्ट कन्सर्न जो गोल आहे क्लायमेट ॲक्शन, म्हणजे गोल नंबर 13, याच्यावर डायरेक्ट अलार्मिंग मोडवर आहे हा गोल. आलं लक्षात? नेक्स्ट, हू लॉन्च द म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर MSME. म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम MSMEसाठी कोण लॉन्च केली आहे? तर ती फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी लॉन्च केली आहे. याच्यामध्ये काय लॉन्च झालेली कुठे? मुंबईला. शॉर्टमध्ये बजेटच्या 2025-26 मध्ये ही गोष्ट घडलेली आहे. त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम. ठीक आहे, याच्यात काय होणार आहे? मायक्रो, स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस जे यांना बूस्ट करण्यासाठी ही स्कीम बनवण्यात आली आहे. ठीक आहे, याच्यात आता क्रेडिट कोण मॅनेज करणार आहे? तर म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी फंड MSME हे मॅनेज करणारी स्कीम. ही मॅनेज करणारी कोण आहे? म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी फंड. ही एक ऑर्गनायझेशन किंवा एक त्याच्या अंडर एक आपण म्हणू शकतो की एक अम्ब्रेला बनवलेली की जी आता ही मॅनेज करणार आहे स्कीम. ठीक आहे, कोणी फॉर्म केलेली आहे? फॉर्म बाय डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, जे की मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर येतं. या स्कीममध्ये काय मिळणार आहे? फॅसिलिटेट कोलॅटरल फ्री लोन्स भेटणार आहे MSMEला. कितीपर्यंत? 100 करोडपर्यंतचं. ठीक आहे, ज्याच्या तिच्या लायकीनुसार 100 करोडपर्यंतचं लोन मिळणार आहे. बरं, नंतर महत्त्वाचं याच्यातले की याच्यामध्ये 60% पर्यंत गॅरंटी कव्हरेज मिळतो. ठीक आहे, गॅरंटी कव्हरेज किती आहे? 60% पर्यंतच आहे. 60%ला असं करायला पाहिजे यार. ठीक आहे, 60% गॅरंटी कव्हरेज आहे. कोणाकडनं? नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनीकडनं. बरं, कोणाला पण? जे मेंबर आहेत लेंडिंग इन्स्टिट्यूशनचे फॉर क्रेडिट फॅसिलिटी अप टू ₹100 करोड. बरं, नंतर इलिजिबल पॉवर कोण आहे त्याच्यासाठी? की ज्यांच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन नंबर असेल. ठीक आहे, ज्यांचं नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये लेंडर नसतील ते, की ज्यांच्यावर कर्ज त्यांचं माफ वगैरे झालेलं नाही असे लोक, आणि मिनिमम 75% ऑफ प्रोजेक्ट कॉस्ट पाहिजे त्या माणसाकडं. त्या MSMEकडे 75% स्वतःकडं तेवढा खर्च करायची मर्यादा असली पाहिजे. ठीक आहे, ड्युरेशन कधी आहे स्कीमचा? या स्कीमचा ड्युरेशन आहे 4 वर्षाचा, आणि किंवा 7 लाख करोड वाटप होईपर्यंत. किती? 4 वर्ष किंवा ₹7 लाख करोड डिस्ट्रीब्यूट होईपर्यंत. दोघातली जी गोष्ट पहिले घडली तेव्हा ती स्कीम बंद करण्यात येईल असं गव्हर्नमेंटनं सध्याच सांगितलेलं आहे. पुढे एक्सटेंडही करू शकतात, बट ॲज ऑफ नाऊ 7 लाख करोडपर्यंत लक्षात घ्या. नेक्स्ट, which campaign has UNESCO launched to commemorate 10-year anniversary of the International Day of Women and Girls in Science. ठीक आहे, गर्ल्स आणि इंटरनॅशनल डे ऑफ वुमन्स अँड गर्ल्स इन सायन्स कधी असतो? 11 फेब्रुवारी. बरं, ठीक आहे, 10th आणि 10 वर्षाची ॲनिव्हर्सरी झालेली. कशासाठी? कोणत्या कॅम्पेन्सला लॉन्च करून? तो कॅम्पेन आहे इमॅजिन अ वर्ल्ड विथ मोर वुमन्स इन सायन्स. हा कॅम्पेनचं नाव आहे त्या. ठीक आहे, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली 2015 मध्ये डिक्लेअर केलं होतं की 11 फेब्रुवारी हा इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स हा डे म्हणून साजरा करू. ठीक आहे, 2024 ते 2033 मध्ये यांनी टार्गेट ठेवलं की याचं नाव काय? इंटरनॅशनल डिकेड्स ऑफ सायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हे डिकेड म्हणून काय म्हणून साजरा करणार ते? इंटरनॅशनल डिकेड ऑफ सायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. भारतामध्ये वुमन किती कॉन्ट्रीब्यूट करतात? 43% एनरोलमेंट आहेत स्टेम या शाखेत. स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स आणि मेडिसिन. या स्ट्रीममध्ये भारतात 43% वुमन्स एनरोल आहेत.
नंतर आणखी याच्यावर काय प्रश्न घेऊ शकतात विचारलास तर वुमन सायंटिस्ट किती आहेत भारतात 18.6% आहेत. R&D प्रोजेक्ट्स किती रन करतात वुमन तर अप्रॉक्स 25% रन करतात. बरं बेटी बचाव बेटी पढाओला पण 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत यावर्षी. बेटी बचाव बेटी पढाओ या काय म्हणतो आपण तिला स्कीमला. ठीक आहे. विच कंट्री टॉप द मेडल टॅली ॲट द 9th एडिशन ऑफ एशियन विंटर गेम्स हार्बिन 2025. जे एशियन विंटर गेम्स हार्बिनला झाले होते म्हणजे चायनामध्ये तिथे टॉप कोण केलं आहे तर तिथे टॉप पण चायनानेच केलं आहे. सौदी अरेबिया हा होस्ट करणार आहे 10वं एशियन विंटर गेम्स कधी 2029 मध्ये. बरं चायनाला मेडल्स किती भेटले गोल्ड 32 सिल्वर 27 ब्रॉन्झ 26 टोटल 85. 2 नंबरला तर कोरिया 3 नंबरला तर जापान. याच्यावर जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस खूप कमी वाटतात मला. फक्त याच्यावर विचारात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट विच स्टेट रिसेंटली इम्प्लिमेंट आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. कोणत्या स्टेटने रिसेंटली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही लागू केली स्वतःच्या राज्यात तर ते राज्य आहे ओडिसा. ठीक आहे. ओडिसा या राज्याने आत्ता लागू केली आहे तर ते 34वं स्टेट झालेलं आहे म्हणजे युनियन टेरिटरीज आणि स्टेट मिळून 34 नंबरला आहे तो. 2 बाकी आहेत फक्त वेस्ट बेंगॉल आणि दिल्ली. दिल्लीत पण आता थोड्याच महिन्यात लागू होऊन जाईल ती स्कीम. तिथं सरकार आलेली आहे BJPची तिथं पण ही स्कीम लागू होऊन जाईल. तर जवळपास पूर्ण भारतात आता लागू व्हायला चालू झालेलं आहे. पण याच्यावर प्रश्न एक येऊ शकतो की याचा नंबर ओडिसा आहे आत्ताचा रिसेंटमधला. 2 राज्य कुठले बाकी आहेत तर एक आहे वेस्ट बेंगॉल आणि युनियन टेरिटरीज म्हणून दिल्ली. ठीक आहे. ओडिसाने साईन केला MOU कोणासोबत नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीसोबत जे की मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अंडर काम करतं. नंतर काय असतं आयुष्मान भारत हेल्थ इन्शुरन्स कव्हरेजमध्ये असतं लिमिट 5 लाख ॲन्युअली भेटतात फॉर इच हाऊसहोल्ड. ठीक आहे. रिमेनिंग स्टेट ही तर दिल्लीचे दिल्ली आणि वेस्ट बेंगॉल. नंतर ओडिसाचे CM कोण आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवीन CM आहेत तिथले. ठीक आहे. मोहन चरण माझी BJPचे ते. ठीक आहे. नंतर गव्हर्नर आहेत डॉक्टर कांबापती हरिबाबू. ठीक आहे. कांबापती हरिबाबू हे गव्हर्नर आहेत आणि CM आहेत मोहन चरण माझी. ठीक. नेक्स्ट ॲज पर द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व्हॉट इज इंडियाज रँक इन ग्लोबल कॉफी प्रोडक्शन ॲज ऑफ फायनान्शियल 23-24. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न माझ्या साईडनं मला खूप जास्त महत्त्वाचा वाटला हा. ग्लोबल कॉफी प्रोडक्शन इंडेक्समध्ये भारत कितव्या नंबर आहे. प्रोडक्शनमध्ये भारत कितव्या रँकला आहे तर भारत आहे 7व्या नंबरला. ठीक आहे. याच्यावर प्रश्न मी महत्त्वाचं काय म्हणतो याच्यावर पहिल्या नंबरचा प्रश्न येऊ शकतो की पहिल्या नंबरला कोण आहे तर ब्राझील इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट कॉफी प्रोड्युसर प्रोडक्शन कंट्री. इथे प्रोडक्शन होतं 38%. वर्ल्डमध्ये जेवढी कॉफी प्रोड्यूस होती ना त्यातले 38% कुठे होते ब्राझील या देशात होते. पहिल्या नंबरला ब्राझील व्हिएतनाम कोलंबिया इंडोनेशिया इथिओपिया. लक्षात हे 5 म्हणजे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ब्राझील व्हिएतनाम कोलंबिया लक्षात ठेवा आणि 7वा नंबर आहे भारताचा. ठीक आहे. नेक्स्ट युनियन मिनिस्टर ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मॅन्डेट मनोहरलाल खट्टर जे आहेत आपले युनियन मिनिस्टर ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर यांनी लॉन्च केलेले 9th एडिशन ऑफ स्वच्छ सर्वेक्षण सर्वे. विच सिटीज आर इन्क्लुडेड इन द बिग सिटीज कॅटेगरी. बिग सिटीज कॅटेगरी $1,000,000+ सिटीज मीडियम सिटीज स्मॉल सिटीज व्हेरी स्मॉल सिटीज अशा कॅटेगरीज आहेत. कशाच्या सुपर स्वच्छ लीगच्या. व्हेरी स्मॉल सिटीज म्हणजे कोणत्या ज्याच्यामध्ये 20,000पेक्षा कमी पॉप्युलेशन येतं ज्याच्यामध्ये सिलेक्ट झाले पंचगणी आपल्याच महाराष्ट्रातून पाटण. ठीक आहे. स्मॉल सिटीज कुठल्या येतात 20,000 ते 50,000 ज्याची पॉप्युलेशन येतं ते म्हणजे विटा आणि सासवड महाराष्ट्रातले. मीडियम सिटीजमध्ये 50,000 ते 3 लाख पॉप्युलेशन येतं जे की अंबिकापूर आहे तिरुपती आहे न्यू दिल्ली म्युन्सिपल काउन्सिल आहे. बिग सिटीज म्हणजे जिथे पॉप्युलेशन 3 लाख ते 10 लाखापर्यंतची आहे जे की नोएडा आणि चंदीगड आहे त्याच्यामध्ये. $1,000,000+ सिटीजमध्ये कोण आहेत जिथे 10 लाखापेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे ते नवी मुंबई इंदोर आणि सुरत. आपल्याला प्रश्न विचारला होता बिग सिटीज कॅटेगरीमध्ये कोण आहे तर नोएडा आणि चंदीगड. आलं लक्षात. नेक्स्ट हाऊ मेनी इंडिजिनियस अँड डिस्टिंक्टिव्ह प्रोडक्ट्स फ्रॉम द अंदमान अँड निकोबार आयलँड वेअर रिसेंटली ग्रँटेड GI टॅग बाय GI रजिस्ट्री इन चेन्नई. जी GI रजिस्ट्री आहे चेन्नईला जी सगळ्या महाराष्ट्र म्हणजे देशात GI टॅग वाटत बसती त्यांनी सध्या अंदमान आणि निकोबारला सध्या 7 GI टॅग प्रदान केलेले आहेत. कुठले ते एक आहे निकोबारी कोकोनट निकोबारी तवी नंतर अंदमान करेन मुसली राईस होडी निकोबारी मॅट निकोबारी हट पडाऊ वुडक्राफ्ट. सगळ्याच्यात एकच लक्षात घ्या काय निकोबारी अंदमान इथं हुडी समजा हे कट करायचं जरा हुडी आणि पडाऊ वुडक्राफ्ट लक्षात ठेवा. बाकी निकोबारी आहे मॅट हट कोकोनट. ठीक आहे. या अशा गोष्टी लक्षात ठेवल्या तरी चालतील इथून तुम्हाला फोटोनं लक्षात येतील. चालेल.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी कॅटेगरीज विल PM अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 2024 रेकग्नाइज? किती कॅटेगरीजमध्ये PM अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन देण्यात आलेला आहे? तर तो देण्यात आलेला आहे 3 कॅटेगरीमध्ये. कुठल्या कुठल्या? कॅटेगरी 1 आहे होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट अंडर 11 प्रायोरिटी सेक्टर प्रोग्राम, जिथे 5 अवॉर्ड दिलेत. कॅटेगरी 2 मध्ये द ॲस्पिरेशनल ब्लॉक्स प्रोग्राम, जिथे 5 अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. कॅटेगरी 3 मध्ये द इनोव्हेशन्स फॉर सेंट्रल मिनिस्टर्स डिपार्टमेंट स्टेट अँड डिस्ट्रिक्ट, जिथे 6 अवॉर्ड देण्यात आलेले. ठीक आहे, युनियन मिनिस्टर प्रल्हाद जोशीने अनाऊन्स केलेले ते अवॉर्ड. ठीक आहे, प्राईम मिनिस्टर अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, नेक्स्ट, व्हॉट इज द मिनिमम सपोर्ट प्राइस? महत्वाचा प्रश्न. अप्रूव्ह बाय द युनियन कॅबिनेट फॉर रॉ ज्यूट TD3 ग्रेड. हे लक्षात घ्या, रॉ ज्यूट TD3 ग्रेडसाठी किती MSP 25-26 मध्ये ठेवण्याचं गव्हर्नमेंटने सांगितलेले, तर ती ठेवायला सांगितलेली 5,650 पर क्विंटल. ठीक आहे, 2.35 टाइम्स वाढलेली आहे, म्हणजे 2400 पर क्विंटलनं वाढलेली आहे जवळपास. ही आधी होती 3,250 2014-15 सीझनमध्ये, आता झालेली 5,650 पर क्विंटल. ठीक आहे, काय? रॉ ज्यूट TD3 ग्रेड. विच मिनिस्ट्री इंट्रोड्यूस डायमंड इम्परसेट ऑथरायझेशन स्कीम? डायमंड इम्परसेट ऑथरायझेशन स्कीम कोणत्या मिनिस्ट्रीने लॉन्च केली? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने केलेली आहे. काय सांगितलेलं या स्कीममध्ये? या स्कीमचं एम आहे टू एनहान्स द ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस ऑफ इंडियाज डायमंड सेक्टर अँड विल बी इम्प्लिमेंटेड विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2025 पासून ही इफेक्ट होणार आहे. ग्लोबल म्हणजे जगात भारताच्या डायमंडचे जे व्यापारी आहेत त्यांना चांगले प्रोत्साहन मिळावं, त्याच्यासाठी ही स्कीम लॉन्च केलेली आहे. या स्कीममध्ये काय मिळणार आहे? जे ऑल डायमंड एक्सपोर्टर्स आहेत त्यांना 15 मिलियन. ठीक आहे, ऑल डायमंड एक्सपोर्टर्स विथ 15 USD मिलियन ॲन्युअल एक्सपोर्ट आहेत आणि 2 स्टार एक्सपोर्ट हाऊस स्टेटस आहे किंवा हायर आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे, 2 स्टारपेक्षा जास्त किंवा 15 मिलियन आणि त्याच्यापेक्षा जास्त ज्यांचा एक्सपोर्ट आहे ते इलिजिबल आहेत टू रिसीव्ह द बेनिफिट अंडर धिस प्रोग्राम. या प्रोग्रामच्या अंडर त्यांना फायदा होण्यासाठी या क्रायटेरियातून जावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियाज रँक इन द फर्स्ट वर्ल्ड्स फ्युचर स्किल इंडेक्स, जो की रिलीज केलेला आहे QS रिपोर्टचा वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 झालेला आहे. त्यात इंडियाची रँक किती आहे? तर इंडियाची रँक आहे 25. याच्यात बघा इथं वेगळे क्रायटेरिया, त्याच्यानंतर ओव्हरऑल क्रायटेरिया बनलेला आहे. स्किल्समध्ये फिट किती आहेत, अकॅडमिक रेडिनेस किती आहे, फ्युचर ऑफ वर्क्स किती आहे, इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन किती आहेत, अशा 4 कॅटेगरीमध्ये यांना मार्क्स देण्यात आले. त्याच्यातनं ओव्हरऑल मार्क्स काउंट केले म्हणजे ॲव्हरेज काढलेला आहे आणि त्याच्यानुसार स्कोअर देण्यात आलेला आहे. तर भारताला ग्लोबल पोझिशन आहे बघा स्किल फिट्समध्ये 37. हे पण लक्षात घ्या, PDF मध्ये तुम्हाला दिसत, इकडल्या गोष्टी वाचून घ्या. स्किल्स फिटमध्ये 37 आहे, अकॅडमिक रेडिनेसमध्ये 26 आहे, फ्युचर ऑफ वर्क्समध्ये 2nd रँक आहे भारताची, इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशनमध्ये 40th आहे आणि ओव्हरऑल 25वी रँक आहे भारताची. ठीक आहे, फ्युचर ऑफ वर्क्स लक्षात ठेवा. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 मध्ये जो QSने रिलीज केलेला आहे, USAने लीड केलेलं आहे या इंडेक्समध्ये. नंतर विच ऑर्गनायझेशन रिलीज द वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड्स 2025 रिपोर्ट? वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड्स 2025 रिपोर्ट कोणी दिलेला आहे? हा दिलेला आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने, जिचं हेडक्वार्टर आहे जेनेवा स्वित्झर्लंडला. ठीक आहे, जेनेवा स्वित्झर्लंडला हेडक्वार्टर आहे. वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड्स 2025चा रिपोर्ट दिलेला आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न खूप वेळेस विचारतात, एम्प्लॉयमेंटवर म्हणा, MSPवर म्हणा, शेती रिलेटेड असू द्या, याच्यावर क्वेश्चन्स कंपल्सरी असतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हेडक्वार्टरचं जेनेवा स्वित्झर्लंड. नंतर या रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे, ग्लोबल अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो स्लो झालेला आहे, 5% पर्यंत गेलेला आहे आता 2024 मध्ये. ठीक आहे, अँड इज प्रोजेक्टेड टू टिक लोअर अगेन इन 2026. 2026 मध्ये आणखी कमी होईल असं यांचं म्हणणं आहे, पण 2024 मध्ये किती 5% आहे. ठीक आहे, 2026 मध्ये 4.9 जाईल, पण इथपर्यंत जायची मला वाटत नाही गरज, एवढा खाली प्रश्न 5% पर्यंत विचारतील. ठीक आहे, पण यूथ अनएम्प्लॉयमेंट रिमेन हाय. जो यूथ अनएम्प्लॉयमेंट आहे तो 12.6% आहे, एवढं लक्षात घ्या 2024 मध्ये. ठीक आहे, तो वाढलेला आहे असं म्हणणं आहे त्यांचं. नेक्स्ट, विच कंट्री रिसेंटली जॉईन ब्रिक्स ॲज द 9th पार्टनर कंट्री? काय बोललो मी, याच्यावर कन्फ्युजन होऊ शकतं. ब्रिक्स कंट्री जॉईन केलेला प्रश्न असा पण येऊ शकतो. बघा असं होतं यार, खूप वेळेस होतं. बरं झालं आता एक पॉईंट आला लक्षात मला. या क्वेश्चनवरनं एक्झाममध्ये असं होतं की आपण प्रश्न मारतो, आपल्याला माहिती आहे आन्सर मी बरोबर मारलं. ठीक आहे, आता याचं काय आहे, नायजेरिया आन्सर आहे, बरोबर आहे. मी नायजेरिया आन्सर तर मारलं. सगळे म्हणतील की हा ओम सर सांगितलं, तर मी व्हिडिओ बघितला होता, त्यातला प्रश्न आला तर मी नायजेरिया आन्सर मारलं. पण प्रश्न विचारला काय, हे पण एक महत्त्वाचं आहे. हा पार्टनर कंट्री
नाईन्थ पार्टनर कंट्री, किंवा असं जर विचारलं प्रश्न विच कंट्री रिसेंटली जॉईन ब्रिक्स ॲज द पार्टनर कंट्री, तर नायजेरिया मारायचं. जर प्रश्न विचारला विच कंट्री रिसेंटली जॉईन ब्रिक्स, फक्त ब्रिक्स जॉईन करणारी कंट्री कोणची रिसेंटमधली, तर ती आहे इंडोनेशिया. ती बनलेली 10वी कंट्री. आलं लक्षात? 10वी कंट्री ब्रिक्स जॉईन करणारी आहे इंडोनेशिया, आणि पार्टनर कंट्री झालेली नायजेरिया. पार्टनर कंट्री आणि फुल कंट्रीज याच्यात फरक लक्षात घ्या. पार्टनर कंट्री कुठल्या आहेत की ह्या काय करतात, पहिले आता बघतात त्यांचा कार्यकाळ कसं चालतं, ब्रिक्स काय नाही, त्याचे फायदे आहेत की नाही आहेत, देन त्याच्यातनं जॉईन ज्या पार्टनर झाले मग त्या फुल टाईम मेंबर होऊ शकतात ब्रिक्सच्या. ठीक आहे. फुल टाईम मेंबर्स कोणी, इंडोनेशिया 10व्या नंबरला. पार्टनर कंट्रीज कोणी त्यावेळेस, बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकस्तान, मलेशिया, थायलंड, उगांडा आणि उझबेकिस्तान. याच्यावर प्रश्न येणार नाही पार्टनर कंट्री कुठल्या आहेत, पण याच्यावर प्रश्न येऊ शकतो की प्रेसिडेन्सी 2025ची कोणाकडे, तर ती ब्राझीलकडे आहे. ठीक आहे. 10 कंट्रीज ब्रिक्समध्ये जास्त झाले आहेत. इंडोनेशिया आता 10वा जॉईन झाले म्हणून त्याला रेड केलं मी. तर कंट्रीज ह्या लक्षात घ्या, ब्राझील, चायना, याच्यातले ब्रिक्सच्या तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका ह्या तर तुमच्या लक्षात राहतील. महत्त्वाच्या कुठल्या आहेत, इजिप्त, इथिओपिया, नंतर इंडोनेशिया, इराण, नंतर युनायटेड अरब एमिरात UAE. या बाकीच्या कंट्री लक्षात घ्या. आलं 5 कंट्री लक्षात ठेवायचे तुम्हाला. विच कंट्री रिसेंटली रिमूव्ह बार्क, IGCR आणि IREL फ्रॉम इट्स रेस्ट्रिक्टिव्ह एंटिटी लिस्ट. ज्यांना रेस्ट्रिक्ट केलेलं होतं अमेरिकेने, त्यांनी आता बार्क, IGCR आणि IREL यांना रिमूव्ह केलेलं आहे त्यांच्या रेस्ट्रिक्टिव्ह एंटिटी लिस्टमधनं. USA केलेलं आहे. बार्क काय, आपला बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर, IREL लिमिटेड जिचं आधी नाव होतं इंडियन रेअर अर्थ लिमिटेड, आणि इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च, या 3 कंपनीला रेस्ट्रिक्टिव्ह लिस्टमधनं कट केलेलं आहे USA ने. या 3 कंपनीची नावं लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न येणारच आहे. ठीक आहे. 28 नंबरचा प्रश्न. 19th ग्लोबल 500 रिपोर्ट पब्लिश बाय ब्रँड फायनान्स. ब्रँड फायनान्सने जी 19वी ग्लोबल 500ची रिपोर्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कंपनीला रिटेन केलेलं आहे वर्ल्ड्स मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड. याच्या 2 गोष्टी असतात या रिपोर्टमध्ये, मोस्ट व्हॅल्युएबल आणि मोस्ट स्ट्रॉंगेस्ट. मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड म्हणून ॲपलच आहे यावर्षी सुद्धा. मोस्ट स्ट्रॉंगेस्ट ब्रँड म्हणून यावेळेस WeChatच आहे, सेकंड टाईम. ठीक आहे. हां, हे WeChat. बरं, प्रश्न आपण रेग्युलर व्हायचो. ॲपल ब्रँड आहे व्हॅल्युएबलमध्ये, जिची कमाई आहे 574.5 बिलियन. ठीक आहे, ब्रँड व्हॅल्यू. देन टाटा ग्रुप आहे जो मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रँड आहे. ठीक आहे. टाटा ग्रुप भारताचा आहे. याच्यावर प्रश्न विचारू शकतात की भारताचा मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड कुठला आहे, टाटा ग्रुप आहे. नंतर 15वी स्पॉट आहे त्याची. ठीक आहे. नंतर काय झालं, 15th कन्झिक्युटिव्ह होल्डिंग, 16th स्पॉट इन द लिस्ट, 60वी स्पॉट वाटते. बरं, ठीक आहे. ग्लोबल रँकमध्ये ॲपलला फॉलो कोण केलं आहे, मायक्रोसॉफ्टने, नंतर गुगलने, ह्या 3. WeChat हा वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट ब्रँड आहे, सेकंड कन्झिक्युटिव्ह इयर, फॉलो बाय नाईकीने त्याला फॉलो केलेलं आहे. ठीक आहे. स्ट्रॉंगेस्ट ब्रँडमध्ये नाईकी, देन गुगल आहे, लक्षात घ्या. HCL टेक्नॉलॉजी जी आहे ती वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोविंग IT सर्व्हिस ब्रँड आहे 2025 मधलं. वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोविंग IT सर्व्हिस ब्रँड कुठलं आहे, HCL टेक्नॉलॉजी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, न्यू नॅशनल रेकॉर्ड इन द मेन्स 3000 मीटर ॲट द बोस्टन युनिव्हर्सिटी डेव्हिड हेनरी व्हॅलेंटाईन इन्व्हिटेशनल 2025 मध्ये, इन्व्हिटेशनल 2025 या मध्ये कोणी कमवलेलं आहे, गुलवीर सिंग यांनी नॅशनल रेकॉर्ड मोडला. याच व्यक्तीने मेन्स 3000चा पण मोडला, मेन्स 5000 मीटरचा पण मोडलेला आहे. रनिंगमधला जो असतो तो गुलवीर सिंग यांनी. ठीक आहे. ते 3007.38 मध्ये केलं आहे आणि 5000 12.59.77 मध्ये केलं आहे. याच्यावर प्रश्न विचारतो गुलवीर सिंग. ठीक आहे, ॲथलीट. नेक्स्ट होते, विच इंडियन स्टेट set to become the first to scientifically collect and dispose of expired and unusual medicines from the household under the त्यांच्या प्रोजेक्टनुसार. कोणता प्रोजेक्ट, N-Proud प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे. कुठलं स्टेट आहे ज्याने जी एक्सपायर झालेली मेडिसिन आहे ते डिस्पोज करण्याची स्कीम चालू केली, जिचं नाव आहे N-Proud, ती आहे केरळा. ठीक आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, इंडिया वॉज इलेक्टेड टू द व्हाईस प्रेसिडेन्सी ऑफ विच इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन इन सिंगापूर. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. इंडिया कुठे इलेक्ट झालेलं आहे व्हाईस प्रेसिडेन्सी कुठल्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं, तर ते आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ एड्स टू मराईन नेव्हिगेशन, जिचं हेडक्वार्टर आहे सेंट जर्मेन इन लाय, फ्रान्समध्ये. लक्षात. नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इश्यू अ कॉमॉमरेटिव्ह कॉइन ऑफ विच डिनॉमिनेशन टू ऑनर मोहम्मद रफी ऑन हिज 100th बर्थ सेंचुरी. ठीक आहे.
100वी जयंती होती मोहम्मद रफी साहेब जे सिंगर आहेत त्यांची, तर भारत सरकारने 100 रुपयाचा कॉईन तेव्हा एक डिनॉमिनेट केला होता. ठीक आहे, 100 रुपीजचा कॉईन, ह्याच्यावर काही फोटो दिसला पण हा दुसराच घेतलेला इथं. ठीक आहे, तेवढं लक्षात घ्या. पण 100 रुपयाचा कॉईन मोहम्मद रफी यांच्यासाठी काढला होता. 6th एडिशन ऑफ द मिलिटरी एक्झरसाइज धर्मा गार्डियन. धर्मा गार्डियन ही एक्झरसाइज कोणासोबत भारत करते, तर ती करते जापानसोबत. ठीक आहे, भारत जापानसोबत कुठले करते, आणखी जिमेक्स करते जी नवालची आहे, नंतर वीर गार्डियन किंवा शेनवी मित्री ही एअरफोर्सची एक्झरसाइज आहे. ठीक आहे, या 3 आपण एक्झरसाइज जापानसोबत करतो. कुठल्या कुठल्या, जिमेक्स, शेनवी मैत्री आणि आपली धर्मा गार्डियन. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे अचीव ड्युरिंग द 51st खजुराहो डान्स फेस्टिवल. खजुराहो डान्स फेस्टिवल कुठे तो, खजुराहो टेम्पल कुठे आहे. खजुराहो टेम्पलवर प्रश्न खूप वेळेस येतो, म्हणजे आपल्याला नाही येत, SSC वगैरे खूप वेळेस आला आहे खजुराहो टेम्पलचा, तर तो MP मधला आहे. ठीक आहे, बरं काय होता पण तो रेकॉर्ड, लॉंगेस्ट क्लासिकल डान्स मॅरेथॉन. सगळ्यात जास्त वेळ कंटिन्यू डान्स केला होता इथं. 139 आर्टिस्टने कंटिन्यू 24 तास त्यांनी डान्स केला होता. म्हणजे एकामागे झालं की असे 139 आर्टिस्ट होते ज्यांनी 24 तास डान्स केला होता. तर त्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे. Which states assembly is said to become the first in India to equip with a translator facility? कुठली भारतातली असेंब्ली आहे जिने याचा ट्रान्सलेटर फॅसिलिटी वापरण्यास सुरुवात केलेली आहे, किंवा कोणी इंग्लिशमध्ये बोललं तर त्यांना तर हिंदीमध्ये किंवा त्यांच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करून भेटेल, ती असेंब्ली आहे उत्तर प्रदेशची, UPची. ठीक आहे, नेक्स्ट. विच क्रिकेट टीम वन द 23rd एडिशन ऑफ विजय हजारे ट्रॉफी. विजय हजारे ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न आलेला आहे याच्या आधी पण. ठीक आहे, तर त्याच्यामुळे लक्षात घ्या ती यावेळी जिंकलेली आहे कर्नाटक यांनी, आणि विजय हजारे ट्रॉफी ही क्रिकेटशी रिलेटेड आहे. त्यांनी डिफीट केलेलं विदर्भाला, विदर्भाने यावेळेस रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. बरं, हु इज द ऑथर ऑफ बुक वाईल्ड फिक्शन्स. वाईल्ड फिक्शन्स ही जे ऑथर कोण आहेत तर ते अमिताभ घोष हे आहेत. ठीक आहे, अमिताभ घोषवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळं त्यांचं नाव टाळून जमत नाही. वाईल्ड फिक्शन्स ही बुक आहे त्यांची. इंडियन आर्मी डे कधी सेलिब्रेट केला जातो, तो केला जातो 15 जानेवारीला, आणि यावेळेस 77वा इंडियन आर्मी डे आहे. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. हु वॉज नेम द मेन्स ITF वर्ल्ड चॅम्पियन 2024 बाय इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन. 2024ची मेन्समध्ये ITF वर्ल्ड चॅम्पियन कोण आहे, तर ते जॅनिक सिन्नर इटलीचा, ज्याने याच वेळेस आत्ता जानेवारी महिन्यातच 2025च्या ऑस्ट्रेलियन ओपनची पहिली स्पर्धा होती ती पण जिंकलेली आहे. ठीक आहे, इगा नतालिया स्वियाटेक पोलंडची ह्या वुमन ITF वर्ल्ड चॅम्पियन 2024च्या मागच्या वर्षीच्या. आलं लक्षात. इथं आपले प्रश्न संपलेलेत. व्हिडिओ कसा वाटला, तुमचे फीडबॅक मला नेहमी भेटत असतात, खूप चांगलं वाटतं. असेच फीडबॅक देत राहा. चालेल मग, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.